समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी समर्थांचे 5 गुप्त संकेत, जेणेकरून तुमच्यावर असेल किंवा माझ्यावर असेल स्वामींची कृपा झाली आहे का, स्वामींची कृपा दृष्टी भक्तावर कशी पोहोचते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर स्वामी समर्थ आपल्या भक्तांना थेट भेटत नाहीत, पण ते काही संकेत नक्कीच देत असतात. आज आपण तेच 5 गुप्त संकेत कोणते आहेत ते, की ज्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते, आपल्यावरती अचानक कृपादृष्टी होते, आपण काही अडचणींमधून अचानक बाहेर पडतो. हे 5 संकेत आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी एक सर्वात महत्त्वाची म्हणजेच जसं की स्वामी समर्थांची आपल्याला जे काही त्यांचं स्वरूप आहे, त्यांचं वर्णन आहे ते आपण थोडक्यात बघूया. तर स्वामी समर्थांचं स्वरूप हे कसं होतं, तर स्वामी समर्थ हे अक्कलकोट निवासी होते. त्यांनी प्रदीर्घ काळ सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे वास्तव्य केले, म्हणून त्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हटलं जातं. जसं की त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रसन्न होतं, अजानुभव होते, त्यांचे हात गुडघ्यापर्यंत असलेले, त्यांचं कपाळ हे विशाल भाल असं म्हटलं जातं. तीक्ष्णपण, करुणामयी डोळे आणि चेहऱ्यावर एक विलक्षण तेज असं त्यांचं स्वरूप होतं. त्यांची वाणी ही निर्भीड होती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे अभयवचन आजही करोडो भक्तांना आधार देते. त्यांचं एक साधेपणा हा इतका छान होता, ते अत्यंत साधे राहायचे. कधी कधी ते पूर्ण दिगंबर अवस्थेत त्यांच्यासाठी राजा आणि रंक दोन्ही सारखेच होते. तर याच पद्धतीने जसे की ते संकट निवारण होते. जेव्हा एखादा भक्त मनापासून साकडं घालतो, तेव्हा स्वामी स्वतः किंवा कोणाच्या तरी रूपात येऊन त्यांचे संकट नक्कीच दूर करतात. अशक्य गोष्टी शक्य करणे ही त्यांची एक लीला आहे. अहंकाराचा नाश करतात. स्वामी आपल्या भक्ताचा अहंकार दूर करतात. ते कधी कधी कडक वागून किंवा रागावून भक्ताला योग्य मार्गावर आणतच असतात, पण जेणेकरून या अध्यात्मामध्ये आल्यानंतर त्याच्या आयुष्याचं कल्याण मात्र नक्कीच होतं. स्वामी समर्थ हे एखाद्या नाही, सगळ्या भक्तांची पूर्ण आयुष्याची जबाबदारी हे आपल्या स्वतःच्या अंगावर घेत असतात. आणि ते आपल्याला वाईट मार्गातून जात असताना कुठल्याही आपण क्षणोक्षणातून आपण आपल्या आयुष्यामधला प्रत्येक क्षण जगत असताना ते आपल्याला नक्कीच आपल्यासोबत असतात. आणि हे आपल्याला ते जाणीव सुद्धा करून देतात की मी तुमच्यासोबत आहे, असे थोडे थोडे संकेत सुद्धा देत असतात. सदाचाराची शिकवण तेच आपल्या भक्ताला शिकवतात. ते भक्ताला केवळ भौतिक सुखेच देत नाहीत, तर त्याला व्यसनांपासून आणि वाईट विचारांपासून दूर करतात आणि चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. त्याच्या आयुष्यामध्ये अनेक अशा मोठ्या मोठ्या व्यावसायिक संधी असतील, नोकरीच्या संधी असतील, हे उपलब्ध करून देतात आणि त्याच्यामध्ये त्याला म्हणजे पाठीशी त्या भक्ताच्या पाठीशी नेहमी आशीर्वाद सुद्धा देत असतात. त्यांची एक अदृश्य साथ आपल्या समोर किंवा आपल्या पाठीशी नक्कीच असते. स्वामींची कृपा ही केवळ फक्त चमत्कार नाही किंवा कोणीतरी आपल्यासोबत आहे ही भावना आपल्याला नेहमी जाणवत असते. आणि आपण कुठेही बघा, गावाला वगैरे जात असताना सुद्धा आपण जर म्हटलं ना, स्वामी माझ्यासोबत चला, आज मला तुम्ही सोबत आलायत हे मला दिसू द्या, तुम्ही कुठे आहेत, तर अचानक आपल्याला एखादी गाडी ओव्हरटेक करून पुढे जाते आणि लगेच त्याच्यावरती स्वामी समर्थांचा वगैरे फोटो दिसतो आणि त्याच्या खाली तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाचल्याच्या नंतर मन इतकं भरून येतं आणि मनामध्ये इतकी अशी ताकद येते ना, की त्याचा अनुभव बऱ्याच जणांना असेल. कठीण काळातही सुद्धा भक्तांचा संयम सुटू न देणे हीच त्यांची खरी कृपा आहे. वाईट काळ असू दे, चांगला काळ असू दे, कसलीही परिस्थिती असू दे, ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचं नामस्मरण होतं, ज्या ठिकाणी स्वामी समर्थांची सेवा केली जाते, त्या ठिकाणी त्या भक्ताला महाराज कधीही अडचणीमध्ये ठेवत नाहीत. त्याला काही ना काही करून त्याला बाहेर काढत असतात. कधी त्याच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल गोष्टीचे चणचण भासू देत नाहीत. त्याला आजारातून मुक्त करतात. त्याच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी सुद्धा स्वामी घेत असतात. तर स्वामी म्हणतात, अनन्य भावे मला शरण ये, मी तुझा योगक्षेम होईन, असं स्वामी नेहमी भक्ताला आपल्या सांगत असतात. आता मगाशी आपण बघितल्याप्रमाणे तर ते 5 संकेत कोणते ते आपण बघूया. तर पहिला संकेत, अचानक आपलं मन शांत होतं. जर आपण किंवा तुम्ही खूप टेन्शनमध्ये असाल तर अचानक मन शांत होत असेल तर हा सुद्धा एक स्वामीचा संकेतच आहे. म्हणजेच ते
आपल्या जवळ आहेत आणि ते आपल्याला आधार देत असतात. बघा, अचानकच आपण आपल्या स्वभावामध्ये सुद्धा अचानक शांतता येणे हा सुद्धा एक संकेतच आहे. स्वप्नामध्ये दर्शन देणे, जसं आपल्याला स्वप्नामध्ये स्वामी समर्थ मंदिर किंवा प्रकाश दिसत असेल तर समजायचं की स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आपण फार अडचणींमध्ये आहोत, फार काळ आपण एखाद्या मानसिक त्रासात आहोत आणि अशा अडचणींमधून आपल्याला अचानक मार्ग मिळतो. जिथे काहीच मार्ग दिसत नाहीत तर तिथे अचानक एखादा काहीतरी आपल्याला उपाय सापडतो, काहीतरी अचानक आपल्याला ऑप्शन दिसतो आणि आपण ते ॲक्सेप्ट करून आपण त्यामधून बाहेर पडतो. अडचणींमधून सुद्धा मार्ग मिळतो. हा योगायोग नसतो तर हा सुद्धा एक स्वामींचा आशीर्वादच असतो. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ नाव सतत ऐकून, समजा आपण कुठेही असाल किंवा अचानक स्वामींचं नाव कानावर पडत असेल तर तो सुद्धा एक संकेतच आहेत की स्वामी म्हणत आहेत की तू माझी सेवा कर किंवा तू माझी सेवा करत आहेस, तुला माझा आशीर्वाद आहे, सगळं व्यवस्थित होईल. किंवा आपण कुठेतरी बाहेर जात असतो त्यावेळेस एखादी गाडी समोरून येणं किंवा त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा आपण कुठे बाहेर वगैरे जात असेल तर अचानक कुठं तर लिहिलेलं असतं किंवा एखाद्याला आपण कॉल केला, त्याच्या मोबाईलची रिंगटोन स्वामी समर्थांची असते, तर हा एक सुद्धा संकेतच आहे की ज्यावेळेस आपण खूप अडचणींमध्ये असतो आणि त्यावेळेस अचानक आपल्याला स्वामी समर्थांचं एखादं गाणं तरी ऐकू येणं, तारक मंत्र ऐकू येणं किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे कुठंतरी दिसणं हा सुद्धा एक योगायोग आणि हा एक खूप मोठा संकेत आहे. त्याचप्रमाणे मनाची भक्ती वाढते. जर अचानक आपलं मन जप, पूजा, मंदिर याकडे वळत असेल किंवा आपण जराही रिकामा वेळ शांत बसलेलं असेल तरी आपल्या मनामध्ये सारखं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप येतो. म्हणजेच याचा अर्थ सुद्धा असा असतो की स्वामी आपल्यावर कृपा करत आहेत आणि आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला एक स्थान देत आहेत आणि आपण केलेलं नामस्मरण असेल, आपली सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचली, हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे. स्वामी नेहमी म्हणत असतात, श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात, मी भक्तांसोबतच आहे, फक्त त्यांचे जे मी त्यांना कृपा आशीर्वाद देत असतो, त्यांना ज्या ज्या ठिकाणी मी दर्शन देत असतो त्या ठिकाणी त्यांनी ते अचानकपणे ओळखणं हा सुद्धा एक त्यांचा म्हणजे माझा त्यांना आशीर्वादच आहे. आणि बरोबर आपल्या सुद्धा डोक्यात अचानक क्लिक होतं बघा, आपण एखाद्या मंदिरात वगैरे जात असतो त्यावेळेस अचानक कोणतरी एखादा अनोळखी व्यक्ती भेटतो आणि आपण जरा थोडंसं पुढे गेल्यानंतर तो व्यक्ती अचानक गायब होतो. हा सुद्धा एक खूप मोठा योगायोग आणि हा एक खूप मोठा संकेत आहे. असं म्हटलं जातं, अचानक कुठल्याही एखाद्या रूपामध्ये स्वामी समर्थ आपल्याला आशीर्वाद देऊन जातात आणि ते आपल्या भक्ताचं निरसन करण्यासाठी सुद्धा येत असतात की बाबा तो भक्त कसा आहे. त्यांना स्वामी नेहमी म्हणत असतात, परम भक्त, निस्सीम असा भक्त असावा, ज्याची निस्वार्थपणाने सेवा करणारा भक्त त्यांना नेहमी आवडत असतो. कुठल्याही मनाचा स्वार्थ न करता अचानकपणे आपल्याला जर असं म्हणजे समोरून एखाद्या वेळेस अचानक परका व्यक्ती आला आणि तो आपल्याला विचारत असेल कुठं जायचे वगैरे काय, आणि आपण अचानक मंदिरामध्ये असतो तर आपल्याला जाता जाताच वाटेमध्ये महाराजांनी आशीर्वाद दिलेला असतो. असं सुद्धा बऱ्याच वेळेस या सुद्धा घटना घडतात. तर आणखीन त्याचप्रमाणे बघा, बऱ्याच व्यक्तींना आता व्यसन वगैरे असतं किंवा घरामध्ये भांडण, दोष, कलह अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. आता आपण आपल्या जीवनामध्ये रोज आपल्या जीवनाच्या मार्गावरती आपण चालत असताना आपल्याला एक अडचण असते, घरातल्या अडचणी असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, बरेच जण बऱ्याच अडचणीमधून जात असतात. आता तर आपल्या मनामध्ये मग आपल्याला जरा थोडासा आपण त्रास वगैरे व्हायला लागला किंवा मानसिक त्रास वगैरे व्हायला लागला की आपण किंवा घरातलं टेन्शन वाढत चाललं की आपण काय करतो, जास्त मानसिक ताणतणाव घेऊन आपल्या शरीरावरती त्याचा आपण म्हणजे साईड इफेक्ट होतो. पण ज्या वेळेस आपण या सगळ्या अडचणींमध्ये असतो त्यावेळेस स्वामी समर्थ अचानक आपल्याला या मोठ्या असल्या संकटातून सुद्धा बाहेर काढत असतात. जसे की मनामध्ये वाईट विचार किंवा खूप वाईट विचार येतात, खूप असं मना निगेटिव्हिटी पूर्ण साठते, त्यावेळेस सुद्धा स्वामी समर्थ अचानक आपल्याला त्या वाईट विचारांपासून बाहेर काढतात आणि व्यसनांपासून सुद्धा खूप दूर लोटत असतात. आणि हीच त्यावेळेस ती जी फेज येते ना, ती फेज अशी असते की आपल्याला अध्यात्माच्या मार्गाकडे ती ओढत असते. जसं की महाराज म्हणजे एक संकेत दर्शवत असतात की तू माझी सेवा कर, तू माझं नामस्मरण कर, ही स्वामींची कृपा आपल्याला दर्शवत असते. हे सुद्धा संकेत आपण बारकाईने ओळखून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आपल्याला नेहमी स्वप्नामध्ये सुद्धा एखादा बघा केंद्रामधील असेल किंवा अक्कलकोटचं स्वामी समर्थ दर्शन स्वप्नात होणं हे अत्यंत शुभ संकेत आहे.
परत नंतर दत्त महाराजांचा श्री गुरुदेव दत्त असा सुद्धा जप कानी पडणं स्वप्नामध्ये, हे सुद्धा शुभ संकेत आहेत. ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो, पूजा पाठ करतो, त्यावेळेस आपण ती केलेली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचतीये आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात, त्याचा सुद्धा हा आपल्याला एक खूप मोठा संकेतच असतो. ज्या वेळेस आपल्याला असं वाटत असतं की माझ्याकडे आता काहीच मार्ग उरला नाही आणि आता मी खूप मोठ्या संकटामध्ये आहे, मला याच्यातून कोणीतरी बाहेर काढलं असतं, मग आपण काय करतो, नामस्मरण करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, मला काहीतरी संकेत द्या, मला काहीतरी संकेत द्या. आपल्याला वाटत असतं की बाबा महाराजांनी मला यातून पटकन बाहेर काढावं. मग अचानक असं होतं, आपण कुठेतरी जात असतो आणि एखादं लहान मूल येतं किंवा एखादं लहान मूल आपल्याजवळ येतं किंवा एखादा परस्पर काही त्याचा संबंध वगैरे नसताना एखादा अनोळखी व्यक्ती आपल्याजवळ येतो आणि जी आपल्याला त्यानं ओळखत नाही आणि आपणही त्याला ओळखत नाही, असा एक नवीनच व्यक्ती येतो आणि अचानक असं होतं की जरा त्याचे डोळे किंवा त्याचे हात पाय वगैरे पूर्ण शरीराचा बांधा आपल्याला महाराजांसारखा वाटू लागतो किंवा एक त्याच पद्धती, म्हणजे महाराजांच्या शरीराचं जसं वर्णन केलं जातं, महाराज कसे होते, अजानुभव होते, त्यांची कृपादृष्टी खूप छान होती, निरागस कृपादृष्टी होती. याच प्रकारचा एखादा अनोळखी व्यक्ती आपल्यासमोर येतो आणि तो आपल्याला एखादं काहीतरी गोष्ट सांगून जातो आणि आपण म्हणत असतो की चालता चालता सांगून जातो, हां मला जे पाहिजे होतं त्याचं उत्तर मला यांच्याकडून मिळालं, हेच तर मला हवं होतं, आणि आपण खूप मोठ्या उत्साहाने आपण आपल्या ज्या वाईट विचारांमधून बाहेर पडतो. हा सुद्धा एक खूप मोठा संकेतच आहे. आणि म्हणजे महाराज आपल्यासमोर कधी येत नाहीत, पण ते दुसऱ्याच्या मुखातून, कोणाच्या तरी एखाद्या छोट्या बाळाच्या मुखातून किंवा छोट्या मुलांच्या किंवा एखाद्या वयस्कर व्यक्तींच्या किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तींच्या मुखातून आपल्याला ते, किंवा एखाद्या निरागस व्यक्तींच्या मार्गातून ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. यालाच आपण वाणी किंवा प्रचिती सुद्धा म्हणत असतो. म्हणजेच ज्यावेळेस एखादी अनोळखी व्यक्ती येते आणि आपल्याला ज्या आयुष्यामध्ये अडचणी आहे आणि आपण खूप मोठ्या संकटात आहोत, त्यातून बाहेर पडण्यासाठी एक क्विक सल्ला, एक छोटासा नॉर्मल सल्ला, पण तो आपल्या आयुष्यासाठी खूप मोठा असतो. तो आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारच घडवतो असं म्हटलं जातं. आणि तो सल्ला आपल्याला एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती अचानक येऊन देते, त्यावेळेस तो आपल्यासाठी सुद्धा एक खूप मोठा गुप्त संकेत मानला जातो. आणि त्याच वेळेस आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्यावेळेस स्वामी समर्थांची सेवा करत असतो, त्या दिवशी ती आलेली आपल्याला प्रचिती किंवा एक वाणी असते असं सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याही आयुष्यामध्ये असेच स्वामी संकेत देतात का, नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.